कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाजी मंडई जवळील प्रसिद्ध सचिन वॉच या अत्याधुनिक घड्याळाच्या दुकानावर शनिवारी मध्यरात्री दरोड्याची घटना घडल्याने संपूर्ण कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असते की कोपरगाव शहरातील भाजी मंडई जवळील गुरुद्वार रोडला संजय लोहाडे व सनी लोहाडे यांच्या मालकीचे सचिन वॉच हे अत्याधुनिक घड्याळाचे दुकान असून या दुकानावर शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री 9 ते शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चादरीचा आडोसा करत दुकानाचे शटर उचकटून दुकानातील टायटन कंपनीचे 155 व टायमॅक्स कंपनीचे 120 असे 29,22,000 रुपये किमतीचे 275 घड्याळे व रोख रक्कम 3,47,000 रुपये चोरून नेल्याची घटना घडली असून संजय लालचंद जैन यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 189/2025 भारतीय न्याय संहिता 2023 ते कलम 331(4), 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करत आहेत। सदरची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, भूषण हांडोरे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते। तर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी देखील घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी करत पोलिसांना तपासकामी योग्य त्या सूचना केल्या। तर दुकानातील व आसपासच्या सीसीटीव्हीची तपासणी सुरू करत तपासणी कामी वेगळे पथके तयार केली। तर पोलिसांनी डॉग स्क्वॉड तर्फे देखील परिसराची पाहणी केली आहे। सम्राट न्यूज साठी संपादक अजय भिके, कोपरगाव।